Hello friends, how are you? Welcome in this video. आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स ह्या चॅप्टरचा व्हिडिओ नंबर 13 बघणार आहोत. बट बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन प्रिव्हियस व्हिडिओज. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक बघितला होता व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. राईट. आज आपण टॉपिक बघणार आहोत व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. राईट. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे एक पाईप आपण घेतला होता, तो एका बाजूला क्लोज्ड होता. द लॉन्जिट्यूडनल वेव्स ट्रॅव्हल्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. ड्यू टू दिस क्लोज्ड एंड the wave moves in the upward direction. Both the waves are identical waves, so they interfere with each other and produces a stationary wave which is in form of loops. Right. त्याच्यानंतर आपण मग त्याचे वेगवेगळे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स बघितला होता. फर्स्ट मोड, सेकंड मोड अँड थर्ड मोड असं आपण बघितलं होतं. ह्या तीनही मोडवरून आपण कन्क्लूजन काढलं होतं द एअर कॉलम इन अ पाईप विच इज क्लोज्ड ॲट वन एंड व्हायब्रेट्स विथ दी फ्रिक्वेन्सी ऑफ ऑड हार्मोनिक्स. ह्यांची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे? ऑड हार्मोनिक्स. फॉर एक्झाम्पल N, 3N, 5N, 7N अँड 9N. अशा पद्धतीने आपण कालचा टॉपिक बघितला होता. आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. एक पाईप आपण कन्सिडर केलेला आहे. सो ऑब्वियसली सिलेंड्रिकल शेप आहे ह्या पाईपचा. दोन्ही बाजूला ओपन आहे बघा, दोन्ही बाजूला ओपन आहे. नाऊ ह्या पाईपच्या वरच्या बाजूला जर का आपण एखादा ट्युनिंग फोर्क धरला तर विच इज इन अ व्हायब्रेटिंग कंडिशन. राईट. सो अशा वेळेस द लॉन्जिट्यूडनल वेव्ह ट्रॅव्हल्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. लॉन्जिट्यूडनल वेव्ह कशी ट्रॅव्हल होते? इन अ डाउनवर्ड direction. Now this longitudinal wave gets reflected from the open end of the pipe. हे जे ओपन एंड आहे ह्या ओपन एंडच्या इथून जी लॉन्जिट्यूडनल वेव आहे दॅट वेव गेट्स रिफ्लेक्टेड बॅक इन दी अपवर्ड डायरेक्शन. राईट. वेव अशी आलेली आहे, गेट्स रिफ्लेक्टेड इन अ अपवर्ड डायरेक्शन. नाउ बोथ इन्सिडेंट वेव अँड रिफ्लेक्टेड वेव्स आर दी longitudinal identical waves. Both waves get interfere with each other and produces the stationary wave which is in form of loops. Right. Now the boundary condition is antinode is formed at the open end. ओपन एंडला बघा काय तयार होतंय? अँटीनोड तयार होते. ठीक आहे. सो दिस इज दी फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा आपण ह्याला फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन असं म्हणू शकतो. द फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम in this mode is called as the fundamental frequency. ह्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहोत? तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं आपण म्हणणार आहोत. सो ह्या फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये बघा दोन अँटीनोड्स तयार झालेले आहेत. राईट. त्याचप्रमाणे एक नोड देखील तयार झालेला आहे. सो द एअर कॉलम इज व्हायब्रेटेड इन अ सच अ वे सो दॅट देअर आर टू antinodes and one node is formed in a air column. ह्या एअर कॉलममध्ये काय काय तयार झालेलं आहे? तर दोन अँटीनोड्स तयार झालेत आणि एक नोड तयार झालेला आहे. राईट. नाऊ स्मॉल एल इज दी लेंथ ऑफ दी एअर कॉलम. ह्या पाईपची लेंथ किती आहे? तर स्मॉल एल एवढी लेंथ आहे ह्या पाईपची. ओके.
Now capital L is the length of the air column. Capital L ही कशाची लेंथ आहे तर एअर कॉलमची लेंथ आहे. अँड वी हॅव लर्न इन एंड करेक्शन. एंड करेक्शन सर्वांना आठवतं आहे का? द डिस्टन्स बिटवीन द ओपन end of the pipe and the antinode is called as the एंड करेक्शन. हा जो अँटीनोड आहे हा एक्झॅक्टली ओपन एंडला फॉर्म होत नाही, तर तो ओपन एंडच्या थोडंसं वरच्या बाजूला तयार होतो आहे. सो दॅट अँटीनोड अँड दी ओपन एंड ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज दी एंड करेक्शन. त्याला आपण काय म्हणतो आहे? एंड करेक्शन असं म्हणतो आहे. अँड वी हॅव लर्न दॅट एंड करेक्शन L is equals to small l plus e in case of when pipe closed at one end, and L is equals to L plus 2e in case of when the pipe is open at both end. ज्यावेळेस पाईप ही दोन्ही बाजूला ओपन असते त्यावेळेस लेंथ ऑफ दी एअर कॉलम असते स्मॉल एल प्लस 2 इंटू ई, वेअर ई हा काय असणार आहे 0.3 इंटू डी. दॅट इज डी इज द डायमीटर ऑफ दी पाईप. ओके, सो ई इज इक्वल्स टू 0.3 इंटू डी. सो अशा पद्धतीने आपण हे पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो स्टुडंट्स आता लेंथ ऑफ दी एअर कॉलम कॅपिटल एल इज इक्वल्स टू किती आहे लॅम्बडा बाय 2. सो कॅपिटल एल इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2. कॅपिटल एल मीन्स द लेंथ ऑफ दी एअर कॉलम अँड लॅम्बडा इज दी वेवलेंथ. लॅम्बडा ही काय आहे वेवलेंथ आहे, राईट. सो लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला कशी काढता येईल बघा. लॅम्बडा इज इक्वल्स टू 2 इंटू एल. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 2 इंटू एल अशी मिळालेली आहे. स्टुडंट्स इफ एन इज द फ्रिक्वेन्सी, एन ही जर का फ्रिक्वेन्सी असेल तर आपण रिलेशन बघितलेलं आहे इयत्ता 11वीमध्ये व्ही इज इक्वल्स टू एन इंटू लॅम्बडा, वेअर व्ही इज द वेलॉसिटी ऑफ दी वेव, एन इज द फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडा इज दी वेवलेंथ. सो फ्रॉम धिस रिलेशन आपल्याला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढता येते. कशी काढता येईल बघा. एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन लॅम्बडा. एन इज इक्वल्स टू काय आहे व्ही अपॉन लॅम्बडा. नाऊ लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला गिवन दिले आपण इथं काढलेली आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला 2L एवढी व्हॅल्यू मिळालेली आहे. सो एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू आपण भरूयात 2L. सो एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन 2L. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही जी आहे ही काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे अँड ऑल्सो इट इज दी फर्स्ट हार्मोनिक. त्याचप्रमाणे हे काय आहे फर्स्ट हार्मोनिक आहे. सो आपण इथे लिहूयात हा एन म्हणजे काय आहे तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट इज दी फर्स्ट हार्मोनिक. It is first harmonic. ओके, सो एन इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे व्ही अपॉन 2L. दिस इज दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट इज दी फर्स्ट हार्मोनिक, राईट. आता हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्याला आपण अजून वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं लिहिता येईल आपल्याला बघा. व्ही अपॉन 2 इंटू आपण आत्ताच एलची व्हॅल्यू बघितलेली आहे. कॅपिटल एल इज इक्वल्स टू काय बघितलं होतं स्मॉल एल प्लस ई वेन द पाईप इज क्लोज्ड ॲट वन एंड. आणि ज्यावेळेस पाईप ही दोन्ही बाजूला ओपन असेल त्यावेळेस काय असतं ते एल प्लस 2 इंटू ई.
L प्लस 2 इंटू ई. सो हा फॉर्म्युला देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जेणेकरून ज्यावेळेस आपण न्यूमॅरिकल सॉल्व करू त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला उपयोगी पडेल. राईट. नाव दिस इज द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. हा काय आहे? सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. Now in this the air column is vibrates in a such a way so that बघा 1 2 3 antinodes are formed and 2 nodes are formed. एअर कॉलम अशा पद्धतीने व्हायब्रेट होतोय की जेणेकरून एकूण 3 अँटीनोड्स तयार होत आहेत तर 2 नोड्स तयार होत आहेत. Right. Now the length of the air column, that is capital L, is equals to काय आहे? लॅम्बडा 1 आहे. सो आपण लिहूयात लेंथ ऑफ द एअर कॉलम L इज इक्वल्स टू काय असेल? लॅम्बडा 1 असेल. राईट. नाव हे रिलेशन N इज इक्वल्स टू काय आहे? V अपॉन लॅम्बडा. ह्या रिलेशनचाच आपण पुढे उपयोग करणार आहोत. सो आपल्याला काय मिळेल? N1 इज इक्वल्स टू V अपॉन लॅम्बडा 1. N1 इज इक्वल्स टू V अपॉन लॅम्बडा 1 where N1 is the frequency and लॅम्बडा 1 is the wavelength. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल L आहे. सो ती व्हॅल्यू आपण पुट करूयात. सो आपल्याला मिळेल N1 इज इक्वल्स टू काय मिळेल? V अपॉन लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल L आहे. सो N1 इज इक्वल्स टू काय आहे? V अपॉन कॅपिटल L. सो हाच फॉर्म्युला आपल्याला कसा लिहिता येईल? N1 इज इक्वल्स टू V अपॉन L. राईट. कसा लिहिता येईल फॉर्म्युला? ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करता येतील. बघा V अपॉन L ची व्हॅल्यू किती आहे? ह्याच्यामध्ये L ची व्हॅल्यू आहे L प्लस 2E. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल L. सो आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे N1 इज इक्वल्स टू V अपॉन L विच इज इक्वल्स टू V अपॉन L प्लस 2E. स्टुडंट्स, हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे N1 इज इक्वल्स टू V अपॉन L प्लस 2 इंटू E. Now divide and multiply by 2 in the numerator and in the denominator. आपल्याला काय करावं लागेल? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 ने इथे मल्टिप्लाय करावं लागेल, इथे डिवाइड करावं लागेल. सो आपल्याला इक्वेशन मिळेल N1 इज इक्वल्स टू 2V अपॉन 2 इंटू L प्लस 2E. नाउ इफ वी कम्पेअर विथ दिस इक्वेशन तर काय होईल बघा? V अपॉन 2 इंटू L प्लस 2E म्हणजेच हा भाग बघा, हा भाग. ओके. काय आहे? V अपॉन 2 इंटू L प्लस 2E इज इक्वल्स टू काय आहे? N आहे. राईट. सो आपल्याला मिळेल N1 इज इक्वल्स टू 2 इंटू N. N1 इज इक्वल्स टू 2 इंटू N. सो N2N इट इज दी फर्स्ट ओव्हरटोन. 2N हा काय आहे? तर फर्स्ट ओव्हरटोन आहे. इट इज फर्स्ट ओव्हरटोन. राईट. फर्स्ट ओव्हरटोन आहे अँड इट इज दी सेकंड हार्मोनिक. त्याचप्रमाणे हा काय आहे? तर सेकंड हार्मोनिक देखील आहे. सो आपल्याला काय काय बघितलं आहे आपण आत्तापर्यंत? दिस इज दी फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. L इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2 घेतलेला आहे. लॅम्बडा इज इक्वल्स टू 2L मिळालं. सो V इज इक्वल्स टू N लॅम्बडा. सो N इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे V अपॉन लॅम्बडा. सो फ्रॉम दॅट वी गेट N इज इक्वल्स टू V अपॉन 2L which is the first harmonic and the fundamental frequency. Now this is the second mode of vibration. ह्याच्यामध्ये लेंथ आहे L is equals to लॅम्बडा 1.
त्याच्यानंतर N1 इज इक्वल्स टू V अपॉन लॅमडा 1. सो N1 इज इक्वल्स टू V अपॉन कॅपिटल L. आता ह्याच्यामध्ये कॅपिटल Lची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट केलेली आहे 2 इंटू L प्लस 2E. त्याच्यानंतर 2ने आपण इथे डिवाइड अँड मल्टिप्लाय केलेला आहे. सो डिवाइड मल्टिप्लाय केल्यानंतर V अपॉन 2 इंटू L प्लस 2E हा जो भाग आहे दॅट इज इक्वल्स टू N. सो इथे आपण Nची व्हॅल्यू पुट केलेली आहे. मग आपल्याला मिळालेला आहे N1 इज इक्वल्स टू 2N विच इज दी फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड हार्मोनिक. सो ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी काय आहे तर फर्स्ट ओव्हरटोन आहे आणि सेकंड हार्मोनिक्स आहे. नाव पुढचा आपण मोड ऑफ व्हायब्रेशन बघणार आहोत. पुढच्या मोडमध्ये बघा काय होतंय. द एअर कॉलम इज व्हायब्रेट इन अ सच अ वे सो दॅट बघा किती अँटीनोड्स तयार झालेले आहेत 1 2 3 4. सो एकूण 4 अँटीनोड्स तयार झालेले आहेत. तर 1 2 3 नोड्स तयार झालेले आहे. So the air column is vibrates in a such a way so that there are 3 nodes and 4 antinodes are formed, right? त्याच्यानंतर बघा लेंथ ऑफ द एअर कॉलम कॅपिटल L इज इक्वल्स टू किती आहे 3 लॅम्बडा 2 अपॉन 2 आहे, राईट. ही लेंथ ऑफ द एअर कॉलम झाली. सो आपण लिहूयात लेंथ ऑफ द एअर कॉलम कॅपिटल L इज इक्वल्स टू किती आहे 3 लॅम्बडा 2 अपॉन 2. ओके. सो लॅम्बडा 2ची व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यावरून किती मिळेल मग लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू काय होईल हे इकडे मल्टिप्लाय होईल 2L होईल, राईट. आणि हा जो 3 आहे हा 3 इकडे ह्याला डिवाइड होईल. सो लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू 2L अपॉन 3, राईट. आता हे इक्वेशन बघा V इज इक्वल्स टू N अपॉन लॅम्बडा. त्याच्यानंतर आपण इथं N1 ही फ्रिक्वेन्सी घेतली. नाऊ लेट अस कन्सिडर इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन द व्हायब्रेटिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू N2 असं आपण कन्सिडर करूयात. सो N2 इज इक्वल्स टू काय होईल मग V अपॉन लॅम्बडा 2, राईट. N2 इज इक्वल्स टू काय होईल V अपॉन लॅम्बडा 2. नाऊ लॅम्बडा 2ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथं वरच्या इक्वेशनमध्ये फाइंड आउट केलेली आहे बघा. लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू 2L अपॉन 3. सो ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहोत. सो N2 इज इक्वल्स टू V अपॉन लॅम्बडा 2ची व्हॅल्यू किती आहे 2L अपॉन 3 आहे, राईट. 2L अपॉन 3 आहे. सो जर का हा 3 वरती गेला तर काय होईल आपल्याला मिळेल 3V अपॉन 2L. किती मिळेल आपल्याला 3V अपॉन 2L where V is the velocity of the wave and L is the length of the air column. सो N2 इज इक्वल्स टू काय होईल मग आता V अपॉन 2L. बघा इथे आपण जो पहिला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये बघितलेला आहे N इज इक्वल्स टू काय आहे V अपॉन 2L. सो V अपॉन 2L इज दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, राईट. V अपॉन 2L 3V अपॉन 2L दिस इज दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो ह्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो तर आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो 3 इंटू N. ओके. काय लिहू शकतो आपण N2 इज इक्वल्स टू 3 इंटू N. नाऊ 3N इज दी सेकंड ओव्हरटोन. हा काय आहे तर सेकंड ओव्हरटोन आहे आणि त्याचप्रमाणे इट इज थर्ड हार्मोनिक. ओके. सो N2 इज इक्वल्स टू 3N which is the second overtone and the third harmonic. Now overtone आणि harmonic हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. Harmonics means it is the term which is used to indicate the fundamental frequency
and its integral multiple of fundamental frequency which are actually present or not present in the given sound, right? आणि ओव्हरटोनमध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर इट इज द टर्म विच इज यूज्ड टू इंडिकेट द multiples of fundamental frequency which are actually present in the given sound. So from that definition, 3n is the second overtone and it is the third harmonic. जर का आपण हे असंच अजून पुढे जर का कॅल्क्युलेट केलं तर काय मिळेल आपल्याला, ओके, n2 इज इक्वल्स टू 3n मिळालं आहे, राईट. सो n3 इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, काय मिळेल बघा, इथे काय मिळालेलं आहे v/2l, राईट. इथे किती मिळालेलं आहे 2n, इथे काय मिळालेलं आहे 3n. ह्याच्या पुढे आपल्याला काय मिळेल, ह्याच्या पुढे आपल्याला काय मिळेल फ्रिक्वेन्सी, तर 4n मिळेल, त्याच्यानंतर 5n मिळेल, ओके, 4n, 5n, 6n अँड सो ऑन. ओके, जर का आपण पुढचे मोड्स ऑफ व्हायब्रेशन जर का कन्सिडर केले तर आपल्याला काय मिळणार आहे, 4n, 5n, 6n, 7n असे मिळणार आहेत, राईट. सो फ्रॉम धिस वी कॅन कन्क्लूड दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओके, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट in the vibrations of air column in a pipe open at both ends, राईट. ज्यावेळेस एखादी पाईप दोन्ही बाजूनी ओपन असेल त्यावेळेस जो एअर कॉलम आहे त्या एअर कॉलमच्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे दॅट फ्रिक्वेन्सी इन्क्लूड्स ऑल हार्मोनिक्स. त्या व्हायब्रेशन्समध्ये ऑल हार्मोनिक्स हे प्रेझेंट असतील. ओके, सो स्टुडंट्स, दिस इज अबाउट दी व्हायब्रेशन्स in a pipe open at both ends. Students, let us revise this topic in short. आपण बघितलेलं आहे की एक पाईप कन्सिडर केलेला आहे which is open at both ends, right. Longitudinal wave travels in a downward direction. It gets reflected from the open end of the pipe and interfere with this longitudinal wave and it produces the stationary wave which is in form of loops, right. So this wave is the stationary wave आहे. ह्याच्यामध्ये बघा दोन अँटीनोड्स आणि एक नोड तयार होतोय. ह्याची लेंथ आहे λ/2. सो L इज इक्वल्स टू λ/2. सो λ इज इक्वल्स टू 2L. सो V इज इक्वल्स टू n लॅम्बडा. हे रिलेशन आपण इयत्ता 11वीमध्ये बघितलेलं आहे. सो फ्रॉम दिस रिलेशन वी गेट n इज इक्वल्स टू v/λ. ह्याच्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू पुट केलेली आहे विच इज 2L. सो n इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे v/2L. बट कॅपिटल L इज द लेंथ ऑफ द एअर कॉलम अँड विच इज इक्वल्स टू स्मॉल l + 2e, right. So this is the fundamental frequency and it is the first harmonic, right. त्याच्यानंतर दिस इज द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. ह्याच्यामध्ये काय होतं आहे तर एकूण 3 अँटीनोड्स प्रोड्यूस होत आहेत, तर 2 नोड्स तयार होत आहेत. ह्याची लेंथ आहे L इज इक्वल्स टू λ1 आणि N1 इज इक्वल्स टू आहे v/λ1. हे रिलेशन आपण कन्सिडर करून हे लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये λ1ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. सो N1 इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल v/L. नाउ v/L. कॅपिटल L म्हणजे काय आहे तर स्मॉल l + 2 × e. नाउ ह्या स्टेपला आपण 2ने मल्टिप्लाय केले, त्याचप्रमाणे इथे 2ने डिवाइड देखील केलेलं आहे. आफ्टर मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग 2 काय मिळते बघा 2v/2 × L + 2e. नाउ इफ वी कंपेअर विथ दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर मग v/L + 2 × e हा जो भाग आहे हा काय आहे n आहे. सो N1 इज इक्वल्स टू आपल्याला मिळते 2n. नाउ दिस 2n इज द फर्स्ट ओव्हरटोन. हा काय आहे फर्स्ट ओव्हरटोन आहे अँड इट इज द सेकंड हार्मोनिक, राईट. त्याच्यानंतर हा पुढचा मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. ह्याच्यामध्ये एकूण
3 नोड्स आणि 4 अँटीनोड्स फॉर्म होत आहेत. ह्याची लेंथ आहे 3 लॅम्बडा 2/2. सो लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू काय आहे 2L/3. नाऊ V इक्वल्स टू N लॅम्बडा ह्या रिलेशनवरून आपल्याला मिळालेलं आहे N2 इज इक्वल्स टू V/λ2. लॅम्बडा 2ची व्हॅल्यू आपण इथे भरलेली आहे बघा 2L/3. हा 3 वरती मल्टिप्लाय होतोय, सो इट बिकम्स 3V/2L. नाऊ इफ वी कम्पेअर दिस टू दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, तर मग V/2L इट इज दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो N2 इज इक्वल्स टू काय आहे 3N. सो इट इज दी सेकंड ओव्हरटोन अँड इट इज दी थर्ड हार्मोनिक. जर का आपण पुढचे व्हायब्रेशन्स कन्सिडर केले, मोड ऑफ व्हायब्रेशन कन्सिडर केले, तर आपल्याला कसे मिळतील फ्रिक्वेन्सीज 4N 5N 6N 7N असे मिळतील. सो फ्रॉम धिस वी कॅन कन्क्लूड दॅट in vibrations of air column in a pipe open at both end, the frequency of vibrations are all harmonics are present in that frequency. ह्या vibrations मध्ये सर्व हार्मोनिक्स हे प्रेझेंट आहेत. सो स्टुडंट्स, आज आपण हा भाग बघितलेला आहे. हा सर्वांनी पुन्हा एकदा ह्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हे डायग्राम अतिशय महत्त्वाचे आहेत. जसं मी पाठच्या भागामध्ये सांगितलं होतं तसंच मी ह्या भागामध्ये देखील सांगू इच्छिते की हे डायग्राम्स अतिशय महत्त्वाचे आहेत. फक्त एक्झाममध्ये हे डायग्राम देखील विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत, ह्या एक्सप्रेशनची तुम्ही स्वतः लिहून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अदरवाईज यू विल गेट कन्फ्यूज, राईट. पाठच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं त्यावेळेस पाईप इज क्लोज्ड ॲट 1 एंड होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एक्सप्रेशन बघितलेलं आहे ते कसं आहे तर ओपन ॲट बोथ एंड्स आहे. ही गोष्ट सर्वांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे की जेणेकरून तुमचं एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही. ओके स्टुडंट्स, थँक्यू.